होऊ शकता दोन्ही पीठ मस्त आपल्या खमंग परतून झाल्यात, मस्त भिजल्यात बघा. बघू शकता अशा प्रकारे आपला मुठ्यामध्ये भरायला आपला सारण रेडी झालेलं आहे मस्त. बघू शकता मस्त मोठे आहेत बघा, साईज मस्त मोठी आहे. मस्त मोठं मोठं बघू शकता मस्त सगळे एक नंबर साईज आहे. का मोदका पण आणले आहे मी मार्केटमधून. हे आपण मस्त तव्यावर फ्राय करू तव्यावर मस्त एक नंबर लागते. आणि बघू शकता इकडे मुंडी सुद्धा आणलेली आहे मस्त मार्केटमधून, भुजून करून आणले बघा एक नंबर. शेल घालतो मध्ये शेल घेतला ना तर चावत नाही. आणि तुम्ही साईज बघू शकता एक कुट्ट्याची भरपूर मोठे आहेत. इकडे बघा मस्त भेटल्या मोठे आहेत बघा. ब्रशमध्ये असं चोलून साफ करून घ्यायचं. ॲक्च्युली ते चांगलेच आहेत, काही माकलं नाही तेवढं, ते जरा भरलेलं असतं. अरे तिकडे कसा पारतं ना पाऊस. आता आपण झाकून काढू. बघू शकता उकळवा कसा एकच नंबर आले. आता आपण एक एक करून सर्व मोठे सोडू आणि मोठे सोडताना व्यवस्थित सोडायचं. कलर बघा एक नंबर आले कोड्याला आपले. असं आपण कोथिंबीर टाकू आता वरून. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर 2026 चालू झालं आहे. मस्त पावसाळा आता जून महिना सरळ झाला. आता पाऊस आला आहे पहिलाच आपला आणि पहिल्याच पावसाचे मुठे बघायचे आहेत आपल्याला. मस्त आज मुठे खाऊ आपण आणि तुम्हाला रेसिपी दाखवतो. तर चला या. आता बघू शकता रेसिपीसाठी साहित्य काढून ठेवलं आहेत मस्तपैकी. आपल्याला अगोदर ना सारण तयार करायचं आहे. इकडे बघा मस्त बेसन पीठ, तांदळाचं पीठ, मिरची, लसूण, हळद, गरम मसाला, धना पावडर, मीठ, आपला घरचा लाल तिखट, आगरी मसाला, जिरा आणि कोथिंबीर. पहिले टाकलं जिरा, नंतर टाकली मिरची, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या. चला आता आपण गॅस पेटून घेऊ मस्त. अगोदर आपण तांदळाचं पीठ भाजून घेऊ. चला आता आपण बेसन टाकू. तो पण मस्त परतून घ्यायचा. दोन्ही पीठ मस्त खमंग भुजून घ्यायचं मस्तपैकी. होऊ शकता दोन्ही पीठ मस्त आपल्या खमंग परतून झाल्यात, मस्तपैकी भिजल्यात बघा. कलर चेंज झाले दोन्हींचा. आता आपण गॅस बंद करू. काढून घेऊ मस्त सर्व पीठ आणि थंड करू आता. तर चला आता आपण तीच कढाई ठेवले. आता कढाई तापत ठेवली, त्याच्यात आपण आता तेल टाकू मस्तपैकी. तर चला तेल गरम झालं. आता जी पेस्ट वाटून घेतली होती ना मिक्सरला ती टाकू. त्याच्यात आपण मिरची, लसूण आणि जिरा मिक्स करून घेतलेला होता. त्याचा परतून घेऊ मस्त पेस्ट तेलामध्ये. त्याला पेस्ट आपली मस्त परतून झाली. आता आपण हळद टाकू. त्याच्यानंतर गरम मसाला, नंतर धना पावडर आणि आपला आगरी मसाला आणि मीठ. मस्त सर्व मसाले तेलामध्ये परतून घेऊ मस्त वेगळी. आणि जो आपला पाणी होता ना वाटणाचा तो टाकू, जेणेकरून आपली मसाले लागणार नाही तेलामध्ये. आता आपण पीठ ॲड करू. मस्त मिक्स करून घेऊ. चला आता आपण कोथिंबीर टाकू आणि परत एकदा मिक्स करू. बघू शकता अशा प्रकारे आपला मुठ्यामध्ये भरायला आपला सारण रेडी झालेलं आहे मस्त. चला फायनली आपला सारण रेडी झालेलं आहे मस्तपैकी.
आता तुम्हाला मुठ्यामध्ये ते कसे भरायचे ती प्रोसेस दाखवतो तुम्हाला मस्तपैकी. चला तुम्हाला 2026च्या सीझनचा पहिले मुठे दाखवतो मस्तपैकी. बाबा कल्याणला गेलता मस्त खेकडा मार्केटला. ते गोड्या चिंबऱ्या पण भरपूर होत्या आणि मुठ्याच्या भरपूर गोणेच होत्या. तर तुम्हाला दाखवतो इकडे बघा. चांगलं पॅक इथे बघा केलं त्यानं. मस्त 100 रुपयाचे डझन आणलेत. मार्केटला 150 रुपये जायस. हा का हे बाहेर 100 निघाले भेटले. बघू शकता इकडे मस्त मोठे आहेत. बाहेर निघल्यान ना त्यांना ठेवल्यान बंद करून ना माझी जावाचा आवाज. दवाखान्यात नेलं बरोबर. बरं सुटाचं कुठं नाही, बारत्रीवर पलाची कुठे. बघू शकता मस्त मोठे आहेत बघा. साईज मस्त जाम मोठी आहे. भारी आहेत. हे बघ, मस्त मोठं बघू मोठं शकता मस्त सगळे केल्यान. एक नंबर साईज आहे. बघू शकता 2026च्या पहिल्या पावसाचे पहिले मोठे मस्तपैकी. आता आपण त्यांच्या रेसिपी बनवू मस्तपैकी. पिठामध्ये भरलेले चिंबोरे मोठे. नाही बाबू. नाही नाही, याला मोठे बोलतात. बघ त्यांना माती किती होती. एक नंबर. अगं बारका झाला नाही हो. आणि इकडे बघा मोठा. मोदका पण आणले आहे मार्केटमधून. हे आपण मस्त तव्यावर फ्राय करू. फ्राय करू तव्यावर मस्त. एक नंबर लागते आपण मोदका. आपण तवा फ्राय बनवू. आणि बघू शकता इकडे मुंडी सुद्धा आणलेली आहे मस्त मार्केटमधून. तर भुजून करून आणले बघा. एक नंबर. आजचा काम डेंजर आहे. आजचा काम डेंजर आहे. बघू शकता इकडे मोठे, इकडे सालचे मोदका. चला आई सर्व आता मच्छी मोठे वगैरे साफ करून घेतं. पहिले घेतले सालशेट 2 वच्चे स्वच्छ मस्त स्वच्छ साफ धुवून ठेवतो आहे. आता त्याला आपण तावा फ्राय बनवू. मुंडी पण धुवायला लागेल. आणि मोठे आता आपण भरू एक एक करून सर्व त्यांना पिठामध्ये. मुंडीचं काम नंतर करू. पहिले मुख्य घेऊया आता. बघू शकता फायनली आईने घेतलेत मस्त मोठे साफ करायला. आपण त्यांचं ते शिल घालू त्यांना. शिल घालतो मध्ये. शिल घेतला ना तर चावत नाही. आणि तुम्ही साईज बघू शकता इथे मोठ्याची भरपूर मोठे आहेत. इकडे बघा मस्त भेटल्या मोठे मोठे. आहेत बघा. आता जाम बारीक बारीक असतात. गवल मोठे होते. आता जाम बारीक बारीक असतात. आणि हे पिवलं पांगडं आणि कवटी एकदम काली हे भारी असतात. हे माल टेपरावलं मालावलं असं. जर जातो बघ शिल घालायला. शिल घेतला ना मग त्यांचा टोन बंदरच आहे. चावायला काय नाही करत. अरे माझा जेवला ग. मस्त नाही नांग्या जेवला. मस्त नांग्या मिग्या मोरून घ्यायच्या. ते आपण नंतर मिक्स करून टाकू. अशा टाकल्या तरी होतात. मिक्स करून ज्यूस बनवला तर ग्रेव्हीमध्ये ग्रेव्ही चांगली लागते. तर मस्तपैकी ब्रशमध्ये असं चोलून साफ करून घ्यायचं. ॲक्च्युली ते चांगलेच आहेत, काही माकलं नाही तेवढं. साफ नाही, साफ आहे. आणि प्रत्येकाची कवटी त्याची त्यालाच लावायची. लहान मोठे असताना. आता बघूया हे भरल्यात का ना. कारण की पहिले सुरुवातीचे कसं तेवढं भरलेलं नसतं. जेव्हा गवत येतं ना, गवत खाताना नंतर भेटतात ते जरा भरलेलं असतं. अरे तिकडे कसा पडतं ना पाऊस. गोटीचा होता तो मामा. गोटीचा होता का? भरपूर लांबून लांबून येतात विकायला. भरपूर किती गोणे होते आई ते? अरे भरपूर आहेत. हो भरपूर जवळजवळ 50-60 गोणी. हो एकदम तो मार्केटच भरले. खेकडा मार्केट कल्याणचा फुल भरून हो. गोणी बांधून ठेवल्या त्या ना. नाही तर तुला व्हिडिओ कॉलवर दाखवल्या असत्या मी. कल्याणचा खेकडा मार्केट हो ना. ते लिलावासाठी आणले मार्केटला असतील. नव्हत्या, स्टेशनच्या साईडला रोड होत्या.
लिलावासाठी आणले असेल एवढ्या लिलाव मध्ये घेतात ना सगळ्या. आणि आपल्या इकडे या साईडला पाणी लेट पडला पण तिकडे पडले ना त्याच्यामुळे अगोदर येतात. नाही भरल्या ना पण इथे. चला इकडे या साईडला पूजाने पीठ सुद्धा आणले बनवलेलं मगाशी आपण. जे मी साफ कर का तू या कर. मी तोड ही आई आहे, ही आई तोडते. आई तोडतो. भरले पण बघ ना कवटे कवटेन गौर गौर मित्रांनो बघू शकता तुम्ही. अंडे आपण गौर बोलतात. हे बघा जे भर पूजा आता या साईडला डोसा जे मस्त. पूजा एक साईडला भरून घेतात आता मोठे आणि आई साफ करते. तुला मजा त्याला आली तोरला तुझे चावूक हा काशील कर काशील ना काहीन बोल. बाबा बाबा मला सायकल येत. सायकलीवर कसा बसायला छोटी आहे ना. पप्पाला बघू शकता प्रोसेस चालू केलेली आहे मस्त. पूजाने इकडे पीठ भरायची. बघा, पीठ भरलेलं आहे एक मोठ्यान. मस्त आता बंद करून घ्यायचं असं दाबून दाबून. अरे वा. बघू शकता अशा प्रकारे आपण पहिला मोठ्या भरलेला आहे. मस्त असा पॅक करून घ्यायचा. काही कसं धागा बांधतात पण आपण कधी धागा बांधत नाही. धागा बांधलं की कसं रसामध्ये ते निघत नाही पण आपलं आम्ही कधीच बांधत नाही. डायरेक्ट असंच घ्या करतो पॅक करतो. बघा कसा बसले सोलेमान. तेरा टेन्शन आहे तुला. ए मोठ्या मोठ्यांचं टेन्शन आहे. ए मोठ्या कुठं चाललास अरू अरू मी काय सांगतो आपल्या युट्यूब फॅमिलीला सांग या मोठ्या खायला. बोल इथं फॅमिली मोठे खायला या. आम्ही मोठे बनवल्या. आरू सांग आमच्या आई बाबाने आज मोठे आणल्या या मोठे खायला. बोल त्या तसं ना बोलायचं तवरा. अरे जल्दी बोल मुझे पनवेल निकलना है. कसा बोलतो अरे तू. बोबळा बोबळा बोलतो तू. बोबळा तुला चांगला बोलता येते ना तरी बी बोबळा कशाला बोलतोस तू. लाडा ना आले तो नारू. मी लाडात आली ना. लाडा नाही याची वेळ नाही. मोठे साफ करायची वेळ आहे. आई बघ मुठ्याला मस्त आंघोळी घालते. मुठ्याची कवटी ना एकदम टिसूल असतं. पटकन मोरत. कुरकुर बघले खाताना एकदम होते. टिसूल असतं. समजून तोराला. बघू शकता आपले मोठे पिठामध्ये भरून झालेत मस्त की. आणि या ज्या नंग्या करल्यात ना त्याचा आपण जरा मिक्सर बनवू मस्त की. आपण हे दोन भांगे घालवलं. ज्यूस बनवतो आपण. रश्श्यामध्ये रसा वाढेल मस्त. रसा बाहेर लागेल ग्रेव्हीमध्ये टाकू आपण. हो की ते ठेवतो ठेवून. चला आता आपण ग्रेव्हीची तयारी करू. तुम्हाला साहित्य दाखवतो. इकडे बघा बघू शकता आपला घरचा वाटण. त्याच्यात आपण अद्रक लसूण मिरची कोथिंबीर सर्व आहे त्याच्यात. मस्त हिरवं वाटण बनवले. लसूण ठेचून घेतले. टमाटा बारीक केले. कांदा इथे कढीपत्ता आहे. हळद गरम मसाला धना पावडर मीठ आणि आपला आगरी मसाला कोथिंबीर वरून टाकायला. इकडे नांगरी ठेवले. आपण गॅस चालू करू. नाही तर आपण तेल टाकू. तीन पहिल्या तेल टाकला आपण. आता चला आता आपण मिक्सरला नांग्या वाटून घेऊ मस्त. त्यांचा ज्यूस बनवू. चला तेल गरम झालं आता आपण कढीपत्ता टाकू. नंतर कांदा टाकू बारीक करून घेतले तर. आणि लसूण ठेचलेला लसूण मस्त तेलामध्ये परतून घेऊ मस्त खमंग. बघू शकता आपण दोन अंग्यांचा ज्यूस केले ना तर आपण चालणीच्या सहाय्याने मस्त चालून घेऊ. कारण ती जी काच असते ना ती आपल्याला घ्यायची ना ज्यूसमध्ये. ती सेपरेट होईल आणि आपल्याला मस्त ज्यूस भेटेल किंवा मस्त होईल.
त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही टेस्टी लागेल मस्त. त्याचा जो भाव आहे ना तो सर्व मिक्स करून त्याचा ज्यूस झाला इकडे मस्त एक नंबर जसा गुलसा सरस. चला कांदा आपला खमंग परतून झाले मस्त गोल्ड ब्राऊन झाले बघा. आता आपण टॅमॅटो टाकू मस्त तोही परतून घेऊ मस्त तेलामध्ये. आता आपण वाटण टाकू तोही मस्त परतून घेऊ. चला आता आपला वाटण सुद्धा परतून झालं. आता आपण मसाले टाकू एक एक करून. पहिले हळद टाकू आपण, त्याच्यानंतर गरम मसाला, धना पावडर, त्यानंतर आपला घरचा लाल तिखट आगरी मसाला मस्त परतून घेऊ. आणि आता आपण जो ज्यूस बनवला ना नंग्यांचा तो टाकू थोडा ग्रेव्ही परतासाठी खालची लागावं ना म्हणून. बाकीची राहिली ती नंतर टाकू आपण. मला आता आपण नंग्यांचा ज्यूस पेरले तो टाकू सर्व. नंतर आपण जो गरम पाणी करून ठेवले ना तो पण टाकू. चला आता पाणी टाकलं तर आपण एक उकळी घेऊ मस्त ग्रेव्हीला. आता आपण झाकून काढू. बघू शकता उकळवा कसा एकच नंबर आले. आता आपण एक एक करून सर्व मोठे सोडू आणि मोठे सोडताना व्यवस्थित सोडायचं. कवटीची बाजू वरती ठेवायची. चला अशा प्रकारे सर्व 12चे 12 मोठे आपण सोडलेले आहेत ग्रेव्हीमध्ये. आणि चवीनुसार मीठ टाकू. आणि आता आपण झाकण देऊ. एक उकळी घेऊ. इकडं आपला एकीकडं मोठे शिजतात मस्त. आणि आईने आता घेतले मस्त गवतीच्या मस्त कापायला. तो मस्त आता उन्हामध्ये वाळवत आहे. त्याची पावडर बनवायची आणि बुकिंग टाकायची ते त्या पावडरमध्ये. इथं बघा तुम्ही बघू शकता आईने मस्त आंब आणलेलं ते पिकलेलं आंब ते कापून त्याला थोडंसं गरम पाण्याने उकळवलं आणि निथलून मस्त कापा करून वाळत ठेवलं. ते आपण ते ड्राय फ्रूट खातो ना सुका मावा ते होती मस्त होती. चला फायनली 10 मिनिटं आपण उकळा घेतलेला आहे मस्त मोठ्यानं. बघू शकता इकडे बघा झाकण देऊन. आता आपण गॅस बंद करूया आणि थोडासा रेस्ट देऊ मस्त तर्री येईल तेव्हा आपण झाकण काढून कोथिंबीर वरून टाकू. तर चला आता आपण झाकण काढूया मस्त की मग तर्री दाखवतो. वाव एकच नंबर कलर बघा एक नंबर आले कोड्याला आपले. मस्त आपण कोथिंबीर टाकू आता वरून. अशा प्रकारे आपले पिठात भरलेले मोठे रेडी. चला या जेवायला मस्तपैकी सीझनचे पहिले मोठे 2026चे मस्तपैकी मोठ्यांचा पिठात भरलेले मोठे. मस्त पूजा इकडे जेवण वाढतं. चला फायनली जेवायला बसलोय. इकडे बघा आपला ताट रेडी आहे मस्त. भात मस्त मोठ्यांचा रस्सा इकडे मोठ्या 2 व्हाईट कांदे मस्त या जेवायला मस्त गरमागरम. बघू शकता आपले मोठे बघा एक नंबर दिले. काही सुटलं बिटलं नाही बघा पिठामध्ये. नाही तर काही काही कवटे सुटतात उचकतात. चला मस्त तुम्हाला खाऊन दाखवतो. तिकडे बघा पीठ आहे ना रोज एक नंबर येऊ खायचा एक नंबर. या जेवायला फायनली जेवण करून झालेलं आहे मस्त आणि एकच नंबर भरलेला मोठ्या लागला. आम्ही या सीझनचा पहिला मोठ्या घाला. तुम्ही पण नक्की
खा आणि रेसिपी ट्राय करा. तर चला ब्लॉग एंड करतो. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.